नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर. तर टेम्परेचर जास्त असल्यामुळे तैवान पिंक पेरू बागेमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पेरूची गळ सुरू आहे. हे प्रत्येक झाडाच्या खाली तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दोन चार पेरू जे आहेत गळून पडत आहेत. पाणी तर कंटिन्यू चालू आहे, फवारणी चालू आहे, तरी पण पेरू गळत आहेत. तर त्यासाठी आज आपण ड्रीपमधून एक औषध सोडणार आहोत, जेणेकरून हे जे पेरू गळची चालू आहे, फळगळची चालू आहे, हे फळगळ थांबणार. हे तुम्ही पाहू शकता. पेरू तर चांगला लागले ते. प्रत्येक झाडाला 60-70 पेरू आहेत. आणि आता सध्या फार्मिंगसाठी एक 4-5 दिवसामध्ये फार्मिंगला येतील, 5-7 दिवसात. तर एवढा आठवडा जाऊन पुढल्या आठवड्यामध्ये आपण याची फार्मिंग सुरू करणार आहोत. तर आता हे गळ थांबविण्यासाठी आपण ड्रीपमधून औषध सोडणार आहोत. आता औषध सोडण्यापूर्वी आपल्याला पाणी जे आहे, पाणी चांगल्या पद्धतीने द्यावे लागणार. आता कमीत कमी आपण 2 तास झालं पाणी चालवत आहोत. आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्या ड्रिपरचं पाणी आणि ह्या ड्रिपरचं पाणी 1.25 फूटचा ड्रीप आहे आपला, आणि पाणी एकमेकाला भेटलेलं आहे. म्हणजे आता पाणी चांगलं झालेलं आहे रानामध्ये. प्रत्येक ड्रिपर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ड्रिपरचं पाणी पूर्ण भेटलेलं आहे. म्हणजे जवळपास आपण 2 तास पाणी चालू ठेवलेलं आहे आणि पाणी आता भरपूर झालेलं आहे. आता ह्या कंडिशनमध्ये आपण काय करणार, ह्याला खत सोडणार, वॉटर सोल्युबल खत ड्रीपमधून देणार आहोत. आणि ड्रीपमधून दिल्यानंतर आपण 1-2 दिवस झाल्यानंतर ह्याच्यावर एक फवारणी पण घेणार आहोत, जेणेकरून जी फळगळ जी होत आहे ते 100% थांबणार. तर आज ड्रीपमधून आपण जी आज खत सोडणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण कोणतं खत ड्रीपमधून सोडणार आहोत. तर हे दुसऱ्या टप्प्याची छाटणी आहे. इकडं अजून नवीन कळ्या निघत आहे. तिकडं काय तसली फळगळ फुलगळ काय नाही, फक्त त्या प्लॉटमध्ये फळगळ दिसत आहे. 5-6 पेरू जे आहेत खाली झाडाखाली पडलेले आहेत. आता ती फळगळ थांबविण्यासाठी जर आपण त्याच्यावर वेळेवर जर उपचार नाही केला तर आपली निम्म्याहून जास्त फळगळ होणार. म्हणून त्या फळगळ चालू जर झाली असेल प्लॉटमध्ये तर त्याचं लवकरात लवकर ट्रीटमेंट करावं. ड्रीपमधून जी खत सोडायचं आहे आपल्याला ते ड्रीपमधून सोडावे, आणि ज्याची फवारणी आहे त्याची फवारणी करून घ्यावी, जेणेकरून हे 100% जे आपलं फळगळ आहे ते थांबणार. आता ह्याच्यासाठी आपण जी ड्रीपमधून वॉटर सोल्युबल जी खत सोडणार आहोत ते म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन. तर ते 4 एकरचा प्लॉट आहे आपला, आणि हे 4 एकरचा प्लॉट आहे. आपल्याला फक्त 4 एकरला सोडायचं आहे. तर ते कसं सोडायचं त्या साईडला गेल्यानंतर मी दाखवेन कशा पद्धतीने आपण ड्रीपमधून खत सोडतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे कॅल्शियम नायट्रेट हे तुम्ही पाहू शकता, आणि त्याच्यासोबत आपण बोरॉन घेतलेला आहे, अर्धा किलो बोरॉन आणि 6 किलो कॅल्शियम नायट्रेट. हे आपण वरल्या बागेला म्हणजे 2 वालला सोडणार, नंतर 3ऱ्या वालला दुसरे घेणार. तर कॅल्शियम नायट्रेट काय काम करतो, हे पेरूंच्या जी देठ असतो त्यांना मजबूत करतो, ज्यामुळे फळांची झाडांना पकडण्याची जी देठ असतो ते गच्च होतो, जेणेकरून फळगळ थांबते. आणि फळांची जी कातडी असते त्याला मजबूत करतो, जेणेकरून पुढे चालून पेरू फुटणार नाही. तर हे कॅल्शियम नायट्रेटनं होतो. आणि बोरॉन जी आहे, आपण बोरॉन जी वापरत आहोत, बोरॉन काय काम करतं, तर झाडांच्या पांढऱ्या मुळ्यापासून घेतलेले अन्नद्रव्य थेट लहान फळापर्यंत पोहोचण्याचं काम हा बोरॉन करतो. आणि अन्न हे योग्य प्रमाणात मिळाल्यामुळे फळांना
फळं सुदृढ होतात, त्यांचा आकार गोल होतो आणि त्यांची गळती थांबते. तर हे बोरॉनमुळे होतं. हे आपण दोन्ही ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून मिक्स करून घेणार. ह्याला वेगळ्या पाण्यामध्ये मिक्स करणार आणि ह्याला वेगळ्या पाणी बकेटमध्ये मिक्स करणार आणि आपण फवाऱ्याच्या साहाय्याने हे आपण ड्रीपमधून सोडणार आहात. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे हे डोस ड्रीप न सोडत असताना कॅल्शियम नायट्रेट सोबत कोणतीही सल्फर ग्रेड खत किंवा फॉस्फरसयुक्त खत जे आहेत 1261 किंवा 05234 मिक्स करू नये. कारण की हे खतं जे आहेत मिक्स केल्याने हे पूर्ण मिश्रण खराब होऊ शकतो. म्हणून फक्त ह्या दोघांनाच खत ड्रीपमधून सोडावे. याच्यासोबत दुसरं कोणतंही खत मिक्स करू नये. जर सोडायचं असेल तर नंतर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये ते सोडू शकता. ह्याच्यासोबत कोणतंही खत मिक्स करू नये. तर आता आपण हे ड्रीपमधून सोडणार आहोत. काही आपण नळी काढलेली आहे फवाऱ्यामधून. तर ह्याचा रिझल्ट आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये भेटेल. तर शेतकरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.